पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। पेज परिषदेमुळे युवक क्रिएटिव्ह वर्ल्डला जोडला जाईल। आगामी काळात पेज पुरस्कार सुरू करणार, मोदींकडून घोषणा। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। महिला बाल विकास विभाग प्रथम क्रमांकावर, सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात 48 विभागातील 3 विभाग नापास। सामान्य प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, नगरविकास विभागाची ढिसाळ कामगिरी। 3ही विभागांना 35% कमी गुण। पुण्यामध्ये इमारतीच्या उद्घाटनावेळी नाराजी नाट्य। अजित पवार यांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन उरकलं। मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करताच पुन्हा केलं उद्घाटन। पाकड्यांच्या सीमेवर पुरघोडी सुरूच। कुपवाडा, उरी आणि अखनूरच्या भागात गोळीबार। भारतीय सैन्याकडून गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर। खैबर पोलिसांनी पाकिस्तानी सैन्याला पळवून लावलं। पाक सैन्याला त्याच्याच पोलिसांकडून झटका। खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा, पोलीस भडकले। एनआयचं पथक आज पुन्हा वैजरण खोऱ्यात जाणार। पहलगाम हल्ल्यातील संशयितांची आज पुन्हा चौकशी केली जाणार। एनआयचे महासंचालक सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका। भारतानं पाकिस्तानचे एअरस्पेस केले बंद। 23 मे पर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारतातून जाण्यास असेल बंदी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी। सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे निघालेल्या वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा। आज महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस। राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ध्वजारोहण, तर पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्यात अनेक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा।